तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप ठाकूर. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायची आहे कोलंबी बिर्याणी. तर आपण काकीने आपल्याला आज कोलंबी दिली आहे आणि मस्त अशी साईजची आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम मस्त साईज आहे कोलंबीची. तर आपण ही साफ करून घेतली आहे. तर आणि इथं आपण बघू शकता तास ठेवलं आपण बॉईल करत. तर मित्रांनो बघू शकता, इथे आम्ही बारीकवाला राईस घेतलाय, कोलमवाला. हे बघा, बारीक राईस आहे कोलम. आणि आपली कोलंबी बघा मस्त आहे, भरपूर दिले काकीने, साफ करून ठेवलेली फ्रीज मध्ये. आता आपण जॉबवरून आता जस्ट आलो आणि आपण आता कोलंबी बिर्याणी बनवूया. तर आता आपण काय कांदा बिंदा कापून घेऊया. आपण इथे आता घेतलंय लसणाच्या 5-7-8 पाकळ्या घेतल्या आहेत. हिरवी मिरची आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि अद्रक आहे थोडं याच्यामध्ये, बघू शकता. तर आपण याची पेस्ट करून घेणार आहे आणि या कोलंबीला आपण आता मॅग्नेट करून ठेवूया, आपण मिक्स करून ठेवूया आणि त्याच्यात दही मसाले बिसाले आपण टाकूया. तर तुम्हाला बघायलाच भेटेल किती आपण काय काय मसाले टाकायचे आहेत ते. तर कोलंबी बघू शकता आणि आपण आता याची मिक्सरला आपण हे करून पेस्ट करून घेऊया याची. आपण आता अद्रक लसूण आणि कोथिंबीर आणि मिरच्याची आपण पेस्ट बनवून घेऊया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, आपण आता अद्रक लसूण मिरच्या कोथिंबीरची पेस्ट बनवली आहे, ही बघा. तर आपण त्याला लावून घेऊया. आता आपला राईस शिजला आहे बघा, हे बघा. तर आपण काढून घेऊया. तुम्ही मसाले बघू शकता, चिकन मसाला आहे, थोडीशी हळद घेतली आहे, आपला घरगुती मसाला लाल तिखट आणि हा आपला आगरी कोळी मसाला आहे. तर आपण हा सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये, हे बघा. आणि हा कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला हा पण टाकूया याच्यामध्ये आणि थोडीशी दही टाकायची आपल्याला. हे बघा, थोडीशी दही टाकायचे, तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका, तुम्हाला किती पाहिजे त्याची. तर आपण इथे अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर मिरच्याची सर्व पेस्ट टाकून घेतली आहे आणि दही टाकतोय थोडीशी, हे बघा. दही टाकून घेतले आणि ते मिक्स करून घेतो सर्व. तुम्ही बघू शकता, हे बघा, सर्व मिक्स करून अर्धा तासात 15 ते 20 मिनिटं ठेवून द्या मस्त. हे बघा, सर्व मिक्स करा मस्त एकदम. हे बघा, सर्व काही मिक्स असं चांगलं एकदम करून ठेवा. जेमतेम 15 ते 20 मिनिटं राहू द्या. ते पण आपण कांदा कापून घेऊया. हे बघा, सुंदर अशी कोलंबीला असं सर्व लावून ठेवा मस्त. आहे बघा. आणि आपण आता कांदा कापून घेऊया फोडणीसाठी. तर मित्रांनो आपण कांदा कापून घेतला आहे, बघू शकता. लांब असा कांदा कापून घ्या सर्व आणि थोडा टमाटा कापून घेतला आहे बघा. आणि आपण आता फोडणीला देऊया. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया मस्त. थोडा तेल टाकतो याच्यामध्ये, हे बघू शकता. तेल टाकलं आहे, आपण कांदा टाकून घेऊया याच्यामध्ये. कांदा लालसर होईपर्यंत भाजा मस्त. तर आपण कांदा घेतलाय भाजायला, कांदा लालसर होईपर्यंत भाजूया आपण. चांगला फ्लेवर येईल. कोलंबी राईस, आज कोलंबी राईस खायचं आपल्याला. कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. मित्रांनो आपला कांदा लालसर तर होत आलाय बघा, बघू शकता. एकदम लालसर करून घ्यायचा आहे बघा. होत आला आपला. आपण टमाटा टाकून घेऊया आता. हा बघा टमाटा. आणि टमाटा टाकणार, टमाटा पण शिजून घेऊया याच्यामध्ये.
राईस आपला झाला बघू शकता हे बघा. कोलंबी राईस बघू शकता. आपला टमाटा तर शिजला आहे बघू शकता हे बघा. तर आपण आता कोलंबी टाकून घेऊया आता. हे बघा मस्त अशी मॅग्नेट झाली आहे, एकदम मस्त मिक्स करून झालं आहे. तर आपण सगळं टाकून घेऊया हे बघा. नावाला थोडंसं आपण पाणी टाकूया याच्यामध्ये. पहिला आपण हे सगळं मिक्स करून घेऊया याच्यात तेलामध्ये हे बघा. हे बघा थोडा गॅस बारीक ठेवूया. इथं हा कोलंबीचा पाणी आहे. हा आपण मसाले लावलेले. तर आपण हा टाकून घेऊया थोडासा. तुम्हाला पाहिजे तेवढं टाका, पण कमीच पाणी ठेवा. ही कोलंबी लगेच शिजते हे बघा. बस झालं, पाणी जास्त टाकू नका. तर आपण शिजवून घेऊया कोलंबी. बघा बघू शकता हे बघा. ग्रेव्ही जेव्हा घट्ट असेल ना तेवढी टेस्ट चांगली येणार बघा. बघू शकता थोडी ग्रेव्ही घट्ट असेल ना तेवढी बिर्याणीला आपला टेस्ट चांगली येणार. बिनारी म्हणजे आपण एकदम पूर्ण आता मिक्स करून घेतलं आता कोलंबी. तर शिजून घ्या थोडी आता 5 ते 10 मिनटं. मित्रांनो चवीपुरतं मीठ टाका. तुम्ही अंदाजाने टाका ना तर खारट होऊन जाईल. तुम्हाला तुमच्या अंदाजाने तुम्ही जेवढं बनवणार तेवढं टाका. तर मीठ तेवढं टाकलं अंदाजाने. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी तरी आली वरती हे बघा. 5 ते 10 मिनटं आपण शिजून घेऊया मस्त. तर कोलंबी शिजल्यावर आपण राईस टाकूया याच्यामध्ये. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली कोलंबी शिजली आहे मस्त बघा. का लाल अशी तरी आली आहे बघू शकता हे बघा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त अशी लाल तरी आली आहे आणि कोलंबी मस्त एकदम शिजली आहे. तर आपण त्यात राईस टाकून घेऊया. तर मित्रांनो आपण भात टाकून घेऊया याच्यामध्ये आता. सर्व टाकून आपण मिक्स करून घेऊया बघू शकता हे बघा. भात टाकून घेतलंय राईस. आपण मिक्स करून घेऊया हे बघा. मस्त आहे सुंदर अशी तरी आहे बघा. कोलंबीला तयार झाला आपला. खूप सुंदर असं आहे बघा बघू शकता हे बघा. हे बघा हे बघा. तर आपण मिक्स करून घेऊया. कोलंबी भात तयार आहे. तुम्ही कोलंबी बिर्याणी बोलू शकता आणि कोलंबी राईस पण बोलू शकता हे बघा. खूप सुंदर असं झालं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कोलंबी राईस आपला तयार झाला बघा. सुंदर असं आहे बघू शकता हे बघा. कोलंबी बिर्याणी पण बोलू शकता, कोलंबी राईस पण बोलू शकता. खूप छान झालं आहे हे बघा. हे बघा कोलंबी बघू शकता. कोलंबी पण दिसते हे बघा. तर मित्रांनो आपली बिर्याणी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही. मित्रांनो बघू शकता हे बघा कोलंबी राईस. तुम्ही कोलंबी भात पण बघू शकता किंवा कोलंबी बिर्याणी पण बघू शकता हे बघा. आपण ज्याला दिली आहे बघा हे बघा.
तर जयेश बघ कशी झाली आहे बघ. घे अजून घे. बघ कसं आलं. चांगलं झालंय. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जर आमच्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.